नमस्कार मंडळी. आपण जो आता एक वेगळा ग्रुप पण केलाय, पूर्वीच्या ग्रुपवर सुद्धा मी आजची लिंक टाकलेली आहे. तर उद्देश असा आहे की जे आपण अभ्यासतो, जी माहिती गोळा करतो, त्याची मांडणी करावी. ती उपयुक्त म्हणजे लगेच ऑन माय फिंगर टिप्स असं म्हणतो कधी आपण. नुसती माहिती असून उपयोग नाही, मला ती ताबडतोब वापरता आली पाहिजे. तर असं करण्यासाठी ती माहिती आहे ती लॉजिकली सरकारच्या चौकटीमध्ये नीट बांधून ठेवायला लागते. प्रवासाची बॅग कशी आपण दाबून दाबून योग्य जागी योग्य कपडा ठेवून दाबतो तेव्हा ती चेन लागते ना. तेव्हा तुमची चेन जर तर्काची लागायला हवी असेल तर तुमची मांडणी ही अत्यंत व्यवस्थित झाली पाहिजे. मग व्यवस्थित म्हणजे काय, तर त्याचा पहिला मुद्दा असा येतो की पत्रिकेमध्ये एकूण घटक आहेत 9. ते तुम्हाला वापरायचे हे नक्की आहे ना. पहिले ग्रह तर दिसतात, तुम्ही लिहिलं असतं पत्रिकेत, तर ग्रह राशी राशी दिसतात, अंक असतात ना त्या स्थानामध्ये. ग्रह राशी भाव हे डायरेक्ट तुम्हाला दिसत असतात पत्रिकेमध्ये. तर यांची वापर योग्यता, नुसती माहिती नाही, नुसतं कार्यकर्ता नाही, तर याची वापर योग्यता कुठे लपली आहे हे तुम्हाला कळलं तर तो ग्रह खऱ्या अर्थाने कळला. आणि तसं नाही कळलं तर त्या ग्रहाचं जे तुम्हाला कळलंय ते पाठांतर आहे. कारकत्व मला लक्षात आहे, ते किती दिवस लक्षात राहील, थोडे दिवस राहील लक्षात. वापर योग्यता झाली तरच तुम्हाला ते कंटिन्युअसली वापरता येईल, लक्षात राहील, त्याची युटिलिटी तुम्हाला दिसेल, ती लोकांना दाखवता येईल. तर सगळेच ग्रह, सगळेच घटक, ग्रह राशी भाव, आज आपण बोलणार आहोत तो चौथा घटक नक्षत्र, त्याच्यानंतर दृष्टी, योग, दशा, गोचर आणि वर्ग बल, म्हणजे 16 कुंडल्या आहेत. सहा तरी माहीत पाहिजेत तुम्हाला. ह्याचं काय माहीत पाहिजे माहितीये का, गणित नको माहिती असायला, कॉम्प्युटरचा जमाना आहे. तुम्हाला 1 रुपयाचं गणित नसलं येत ना पत्रिकेत, 1 रुपयाचं तरी चालेल. कॉम्प्युटर देतोय ना कॅल्क्युलेट करून तुम्हाला, त्रिशांश द्वादशांश देतोय की कॅल्क्युलेट करून. त्याच्यात नका डोकेफोड करून, त्याच्यात वेळ नका घालवू. तर हा जो काही तुम्हाला उपलब्ध डेटा आहे, आता तर एआयचा जमाना आला. म्हणजे तुम्ही म्हणाल की एक अख्खा ग्रंथ आहे, त्यात अनेक सिद्धांत आहेत, असू देत ना. ते सगळेच्या सगळे एआय मध्ये लोडेड आहेत, कोडिफाय केले गेलेत. कशाला डोक्याला त्रास करतो, ह्याच्यात काय म्हटलंय त्यांनी सोडून देतो विषय. कारण आज एआयच्या माध्यमातून कुठल्याही ग्रंथाचा बेस तुम्ही सहज वापरता, सहज. मग त्यासाठी तुमची बुद्धी का वापरायची? तर ती वापरू नका तुम्ही. तर तुम्हाला बुद्धी कुठे वापरायची माहितीये का, एआयला सांगायचं आहे ना की काय करायचं ते. म्हणजे आत्ताची माझी रिक्वायरमेंट काय, मला ते घटक कळले असतील तर त्या कळण्यामुळे मला सांगता येतं की मला ग्रहाचं ना हे सांग. सिद्धांत काय मग लोढेड आहेत, हे यामध्ये लोढेड ऍब्सोल्युटली प्रत्येक सिद्धांत लोढेड लक्षात ठेवा. कुठलाही ग्रंथ, जगातला कुठलाही ग्रंथ घ्या, जुने म्हणजे स्टँडर्ड लोढेडच आहेत ते. तुम्ही आताही गुगलवर जाऊन असं टाईप करा बघा की मला ना अमुक अमुक पद्धतीचं एआयचं हे दे, म्हणजे डेटा अनालिसिस कर 2 मिनिटात. कोणाला हवं असेल तुम्ही त्या साईटची नावं पण सांगेन की इथे जा तुम्हाला हे मिळेल, सगळं मिळत आहे. मग या घटकांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. आता तुम्हाला आजच्या विषयामध्ये तुम्ही थक्क व्हाल की तुम्ही या अर्थाने या विषयाकडे ह्या जन्मात पाहिलंच नाहीये. त्याची कॉन्क्रीट उदाहरणं देईन मी तुम्हाला. तर आपला आजचा त्या 9 घटकांपैकी आजचा विषय घेतलाय नक्षत्र वेध किंवा नक्षत्र विचार. नक्षत्राची माहिती कशी आहे उपलब्ध ज्योतिषात, एक माहिती अशी उपलब्ध आहे, एक की नक्षत्राचं, ज्याला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल फीचर काय सांगतं ते लक्षात ठेवा. नक्षत्र हे तारका समूह आहेत, नक्की, म्हणजे याच्यात काही डाऊट नाही कोणाला. त्या तारका आपल्या सूर्यमालेच्या प्रचंड लांबच्या अंतरावर आहेत, काही डाऊट कोणाला? काही डाऊट नाही. या तारका आपली पृथ्वी किंवा या तारका ना तर आपल्या सूर्यमालेशी
रोटेशन या अर्थाने अजिबात निगडीत नाहीत. बरोबर. ते ताऱ्याचे म्हणजे स्थिर आहेत. हा, ते स्वतःमध्ये आतमध्ये फिरत असतील, स्पिनिंग होत असेल, ते स्थिर आहेत. तर ह्या ज्या तारकांची माहिती काय आहे, ऍस्ट्रॉनॉमिकल काय टाईपची आहे ते मी तुम्हाला एक वाचून दाखवतो. हा, तर एक नक्षत्र कुठलंही घेता येईल, पण कृत्तिका काय ही माहिती अवेलेबल आहे, तुम्हाला 2 मिनिटात मिळते. कृत्तिकाबद्दल छापील ऍस्ट्रॉनॉमिकल माहिती अशी, या पुंजाचा आकार काय म्हटलंय, सगळ्यात नक्षत्राबद्दल माहिती उपलब्ध आहे. या पुंजाचा आकार कोयत्यासारखा कोणीतरी कल्पिला आहे. ते दिसतं ना, कोयत्यासारखं तो आकार कोणीतरी कल्पिला आहे. कृत कृंत हा त्याचा मूळ धातू आहे. कापणे, कापणे असा त्याचा अर्थ आहे. कृंत या धातूपासून, तो या धातूपासून या तारका समजा कृत्तिका असे नाव पडले आहे. अजूनही आपण ऍस्ट्रॉनॉमीच्या आणि त्याच्या इंटरप्रिटेशनच्या लेवल, आकार कोयत्यासारखा म्हणून तो कापतो, कृती करतो, पटकन कृती करतो. कापड हळूहळू होतं तर पटकन ते कोयता फिरवला जातो ना. तर याचा अर्थ पटकन करणारं, कृती करणारं, थोडीशी घातक. कापणं ही काय फार नेहमीच बऱ्याच वेळा नसतेच चांगली गोष्ट. तर असे नाव देण्यात आले. याच्यात 7 तारक आहेत. मी तुम्हाला याची माहिती कळली की कृत्तिका नक्षत्र 7 ताऱ्यांचं बनलं आहे. पुढे आता मला काय भविष्य सांगताना काय उपयोग आहे, 7 काय आणि 70 काय, मला काय फरक पडतो. बरोबर. असा कोणी विचार केला, शततारका नक्षत्रात 100 तारे आहेत. 100. कृत्तिकामध्ये 7 आहेत. याचा कोण वापर करता येईल का आपल्याला? कधीच नाही करता येणार. कसं करता येईल? हा, पुढची माहिती दिली की यांची नावं दिलीत. आता या तारांना, तारकांना नावं कोणी दिली? आपणच दिली ना, ऋषी मुनींनी दिली आपण म्हणू फार तर अंबा, त्याच्यानंतर तुला, नितपत्नी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयंती, चुपुणिका, अशी 7 नावं आहेत त्या ताऱ्यांची. आता काय करायचं या नावाचं? एका नावाचं तुम्हाला काहीतरी करता येईल. की जी पहिलं आहे ना, अंबा, पहिलंच नाव काय आहे? अंबा. महाभारतात रेफरन्स आहे ना, अंबा आणि अंबालिकांनी त्या ह्याला तुमच्या भीष्माचार्यांना जो हे दिला होता की तुम्ही जे आम्हाला हे केलं त्याबद्दल कधी एखाद्या जन्मात आम्ही तुमच्या वधाला कारणीभूत ठरू. बरोबर. तर याचा अर्थ हे थोडासा काय म्हणते त्याला, स्टोरी म्हणून रेफरन्स आहे. पण ही सगळी माहिती 27 नक्षत्रांची तुम्हाला लक्षात ठेवायचं काहीही कारण नाही, कारण ती रेकॉर्डेड आहे, इंटरनेटवर अवेलेबल आहे. एकदा दुसरा प्रकार आहे नक्षत्रांमध्ये, तो म्हणजे त्या नक्षत्राचं काहीतरी परिणाम सांगितले, कारकत्व, की अमुक नक्षत्र अमुक करतं, असं सांगितलंय. आता गंमत बघा, आपण ते करतो काय त्या माहितीचं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की आपण काय करतो त्या माहितीचं. आता जरूर नाही तुम्ही कृत्तिकाचं उदाहरण देईन. मी सुरुवातीचं पहिलं अश्विनी नक्षत्रात मी जे वाचन केलं 40 वर्षापूर्वी, हे करतं मी. ते वाचन डायरेक्ट वापरलं का नाही, तर मी माझ्यातर्फे त्याची समरी केली. आता आजकाल काय गंमत आहे का, समरी सुद्धा तुम्हाला करायला लागत नाही. तुम्ही यायला सांगायचं की याचं समरी करून देतो, तो चांगली समरी करून देतो तुम्हाला. अश्विनी हे पहिलं नक्षत्र आहे. बरोबर. त्याच्यात असं लिहिलंय मी. आता ते बघा तुम्ही खरं का खोटं. बुद्धिमान, चपळ, असाध्य गोष्टी करण्यात रस असलं, असाध्य जितकं चॅलेंजिंग तेवढं ते अगोदर करतो. शस्त्रक्रिया निपुण, त्याच्यानंतर सडेतोड, महत्वाकांक्षी प्रवासाची आवड. महत्वाकांक्षी प्रवास म्हणजे काय माहिती का, हायकिंग, ट्रेकिंग, जिथे कोणीच जात नाही, जिथे जाण्यात धोका आहे तिथे ते जरूर जातात. प्रवासाची आवड. आणि व्यवसायात काय म्हटलं, चक्क व्यवसाय दिले, अलंकार घडवणे, वैद्य आणि शल्यचिकित्सक. एक उदाहरण म्हणून देतोय. प्रत्येक नक्षत्राचं असं वर्णन, ज्याला आपण कारकत्व असं म्हणू शकतो, असं मी कारकत्व लिहून काढलंय. कशाला मी लिहून काढायला पाहिजे, तुम्हाला ती कुठेही मिळू शकतायत. याचं मी काय करणार. आता होतं काय माहितीये का, की नक्षत्र हे कुठल्या तरी राशीत असणार. नक्षत्राचा आणि राशीचा अधिपती असणार. बरोबर. म्हणजे काय झालं माहितीये का, की एकाच राशीमध्ये नक्षत्र आहे, दुसरं पण आहे.
त्याचा अधिपती वेगळा आहे. तर उदाहरणार्थ अश्विनी नक्षत्राचा अधिपती कोण आहे? केतू आहे. पण ते ज्या मेष राशीत येतं त्याचा अधिपती कोण आहे? मंगळ आहे. इथे एक वेळ मी म्हणेन तर ठीक आहे, मंगळ केतू सारख्या टाईपचे ग्रह आहेत असं मानायला वाव आहे, मग चालेल. पण जर असं झालं तर की नक्षत्र जलतत्वाचं आहे आणि रास अग्नी तत्वाचे, तर काय करायचं? मग लोक असं खोटं सांगतात तुम्हाला, खोटं, की नक्षत्र शिरला, आतमध्ये शिरला म्हणजे त्यांनी खोलात अभ्यास केला. काय केला? काय माहिती का? ही एक्सक्यूज आहे. काय सांगतो, काय एक्सक्यूज आहे? कारण समजा एखाद्याने मेष राशीचं स्वभावाचं वर्णन केलं, मग काय होतं प्रॉब्लेम माहितीये का? तो म्हणतो हो तू माझी मेष राशी आहे पण मी असं नाहीये. मग तो परवा काहीच होत नाही. तसं नाही, ते तुमचं नक्षत्र कुठलं आहे ते बघावं लागेल. ते बघितलं तू काय दिवे लावणार आहेस? काही नाही लावणार आहेस खरे म्हणजे. पण आत्ताच संकट मी पोस्टपोन केलं की तुझं नक्षत्र चांग, मग आपण काही नाही कळणार ह्यातनं, स्वभावाचं असं काहीही कळणार नाहीये. आणि स्वभावाचा एक छोटा बिंदू कळेल, बाकीचं फुलार तुम्हालाच करायचं आहे. आता ह्या ज्या कारकत्वाचं वर्णन आहे ते लागू पडत असेल का? संपूर्णतः नक्षत्रावर आधारित कुठला पद्धती आहे ज्योतिषात की जी नक्षत्र बेस आहे? कुठली आहे माहिती आहे तुम्हाला? संपूर्णतः केती कृष्णमूर्ती पद्धत आहे ना. तुमच्यापैकी काही जण अभ्यासही करत असतील, त्याचा केलाही असेल. काय करतात ते? नक्षत्राचं कारकत्व वापरताना दिसलेत का तुम्हाला? ते नाही. नक्षत्रांचं त्यांनी सब डिव्हिजन केलं आहे, बरोबर. आणि सब डिव्हिजनचा अधिपती दिलाय त्याला, ते लॉर्ड म्हणजे नक्षत्र लॉर्ड आणि सब लॉर्ड म्हणजे त्याचं फर्दर डिव्हिजन सब लॉर्ड. बर, म्हणजे ते आले कशावर? नक्षत्राच्या वर्णनावर आले नाहीत, ते आले त्या ग्रहाच्या वर्णनावर की जो आहे. मग ते ग्रहाचे ऍट्रिब्युशन की तो ह्याचा कारक आहे का, त्या ठिकाणी जे रास आहे का, म्हणतो जे काय असेल ते. पण या रिड्यूस काय केलं? नक्षत्रावरनं कशावर आले? ग्रहांवर. सगळ्यात महत्वाची पद्धत. दुसरं असं की ते असं म्हणतात की पंचम भावाचा भावारंभ जो आहे तिथे कुठला सबलॉर्ड म्हणजे तिथे नक्षत्राचा कुठला तुकडा आलाय त्याचा अधिपती कोण, त्याच्यावरून ते कोणाचं ठरवतात? पंचमा भावाचं. म्हणजे नक्षत्र विभाजन करून जोडलं काय? भाव जोडले, त्याला जोडले ना भाव. म्हणजे नक्षत्र बाजूलाच राहिली, त्याचं डिव्हिजन करून जोडलं काय? ग्रह जोडले. मग ठीक आहे ना, मग ग्रह आणि भाव जर जोडायचे, राशीत जोडलेल्या सेकंड राशीतच नक्षत्र आहे, तर आपल्याला तिसऱ्या टप्प्याचा विचार करावा लागेल की नात नक्षत्रांची खगोलीय माहिती मला काही वापर करताना रोजच्या जीवनात प्रश्न विचारल्यावर काही करता येत नाही. कारकत्व आहे ते कसं वापरणार मला सांगा? एक कारकत्व वेगळं, मेषेचं वेगळं, त्याच्या अधिपतीचं वेगळं, बरोबर. तुम्ही नीट नजर टाका त्या अवकाढा चक्रावर, नीट नजर टाका म्हणजे तुम्हाला कळेल की काय भानगड झाली. बरं, नक्षत्राचे विभाग आपण वापरतो का पत्रिकेत? वापरतो ना. आपण जेव्हा नवमांश कुंडली म्हणतो तेव्हा नक्षत्राचे चरण आहेत ना, ते तिथेही काय गडबड झाली ते बघा. तिथे काय गडबड झाली? त्या राशी आहेत, परत नक्षत्राच्या चरणाला काय दिलंय? राशी, राशीचा अधिपती, बरोबर ना. याचा अर्थ तुम्ही नक्षत्र स्थिर असल्यामुळे ती वापरताना, पुढचं वाक्य लक्षात ठेवा, मी नक्षत्र ही स्थिर असल्यामुळे ती वापरताना त्याचा डायनॅमिक एलिमेंट वापरला जातो. म्हणजे मला ते वी हॅव टू मेक द पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. आणि व्हॉट इज कायनेटिक? कायनेटिक इज राशी आणि ग्रह हे कायनेटिक आहेत. असं चाललंय ना सतत. राशींचं सुद्धा, राशी सुद्धा वेगवेगळ्या स्थानाकडे जातात, अधिपत्य असतं, ते ग्रहाला पास ऑन करतात. डायनॅमिझम कोणामध्ये आहे? राशी आणि ग्रहामध्ये. मग आलं एवढं सगळं करून, द्रविडी प्राणायाम करून तुम्ही वळलात कशावर? राशी आणि ग्रहांवर. मग नक्षत्राचा तिसरा घटक आहे ना, तो फार महत्वाचा आहे. तिसरा घटक फार महत्वाचा आहे. तो असा आहे की नक्षत्र स्थिर असल्यामुळे आणि ती नक्षत्र असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे शिकले नाहीत, त्यांनी सांगा बरं मला की नक्षत्र याचा सरळ साधा अर्थ आहे तो वापरतो का हो आपण? त्या अर्थाने नक्षत्राचा अर्थ लावतो का आपण? नक्षत्र म्हणजे काय? नक्षरती,
नाश न पावणारी ऊर्जा, नाश न पावणारी ऊर्जा. मग मानवी जीवनामध्ये असं काय आहे की जे स्वतःहून आपोआप रिझल्ट देत नाही? तुम्ही मला सांगा, पृथ्वीमध्ये नक्षत्र आहे पण तिथे ग्रह नाहीये त्या राशीत, काय सांगतोय मी तुम्हाला? त्याचं काय फळ सांगता तुम्ही? काहीच नाही सांगत ना. मग तुम्ही काय म्हणता, नक्षत्रात ग्रह असेल तर ते फळ मिळेल, काय जे तुम्ही देता ते. याचा अर्थ तिथेही तुम्ही नक्षत्राला, समोरचा जो ग्रह आहे त्यालाच महत्व देत आहेत. तुम्ही असं म्हणताय की मागचं जे नेपथ्य आहे ह्या नक्षत्राचं ते काही गोष्टी करतं. अहो नाही करत, कसं करेल काही गोष्टी? कारण तुम्ही नाटक बघायला जाता, समजा आपण एखाद्या दिवशी म्हटलं की नेपथ्य नेपथ्याचा सेट पोहोचलाच नाही थिएटरला, आज नेपथ्य नाही, पण ते अभिनेते, अभिनेत्री आणि लेखक यांनी लिहिलेल्याच गोष्टी रंगमंचावर घडतील का? नेपथ्य नाहीये किंवा वेगळं म्हणून वेगळं काही घडेल? नाही घडणार ना. त्यांचे स्वतःचे रोल आहेत ना, स्वतःची कारकत्व आहेत ना, तीच एक्झिक्यूट करणार ना ते, बरोबर ना. याचा अर्थ मग नक्षत्रांचं महत्व काय? एवढी 27 नक्षत्र आहेत. एक त्याचं महत्व असं आहे की ते नक्षत्र हे आयुष्यात विसरू नका. मी आत्ता तुम्हाला आयुष्यात नका विसरू, कानडे तुम्ही तर आयुष्यात विसरू नका तुम्ही. नक्षत्राचं काय सांगतोय? नक्षत्र ही तुमच्या जन्मोजन्मीच्या कर्माचं कर्म संचित आहे. इथून जर नक्षत्राचा अर्थ लावण्याची सुरुवात तुम्ही करणार नसाल तर तुम्ही नक्षत्र किती वर्ष अभ्यासली त्याला कवडीचं महत्व नाही. बरं, पूर्वाचार्य असं म्हणतात का की हे तुमच्या कर्माशी निगडीत आहे? हो, पूर्वाचार्य असं म्हणतात. का म्हणतात? तर म्हणूनच अपूर्ण इच्छांचा कारक चंद्र, अपूर्ण इच्छा ज्याला म्हणतात, अपूर्ण इच्छांचा कारक चंद्र ज्या नक्षत्रात जन्मवेळी असतो तिथून तुमच्या महादशा चालू होतात, बरोबर ना. महादशा का ते कर्म गाठोडं भरलाय ना कर्म संचिताचं, आणि अपूर्ण इच्छा ज्या आहेत गतजन्मीच्या त्या तिथे येतात, सांगतात की या गाठोड्यातलं मला हे पूर्ण करायचं आहे. तो गाठोडा असं ओपन करतो, यालाच म्हणायचं महादशा ओपन झाल्या, महादशांची सुरुवात झाली. तशी तो होते ना आपल्या ह्याच्यात. हा, म्हणजे याचा अर्थ असा की कर्म संचिताचं ते गाठोड आहे. आता कर्म आहे ते पूर्वीचं, त्याच्यामुळे तुम्हाला काय मिळतं? प्रारब्ध काय मिळतं? नक्षत्र काय देतं तुम्हाला किंवा काय दर्शवतं, काय देतं ते सोडून द्या. नक्षत्र दर्शवतं तुमचं प्रारब्ध. किंवा मग हे फारच छान सांगताय प्रारब्ध. नाही, प्रारब्धचा अर्थ वेगळा आहे. आपण आयुष्यात वावरताना जे उपभोगतो ते भाग्य असतं, ते दैव असतं, ते कर्म असतं, तो कर्माचा प्रतिसाद असतो की आपल्या इच्छा असतात, आपली साकडं देवाला साकडं. हे कुठेही प्रारब्धाशी याचा कसलाच तरी संबंध नाही. पण लोकांच्या लक्षातच येत नाही. ते प्रारब्ध म्हणजे पहिला धक्का, प्रकर्षेण आरब्ध. कारण तुमचं गर्भ संचित आहे तर कुठे जन्माला येणार, कुठे आई वडील मिळणार, ते तुमच्यावर काय संस्कार करणार, श्रीमंत घरात काय तुमच्या हातात नाही. का हातात नाही? कारण कर्मचक्राची सुरुवातच झालेली नाही अजून. जन्म व्हायचा आहे ना अजून. म्हणजे जन्म झाल्यावर तुम्हाला जे नक्षत्रांच्या तर्फे मिळतं त्याला प्रारब्ध म्हणतात, आणि ते बदलता येत नाही. खरीच गोष्ट आहे, आई वडिलांच्या पोटी जन्म झाला, बदलणार कधी येते नंतर, तेव्हा प्रारब्ध बदलता येत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण प्रारब्ध म्हणजे दैव, प्रारब्ध म्हणजेच कर्मप्रेरणा, प्रारब्धामुळेच अमुक होत नाही. नाही, प्रारब्ध तुम्ही मागून घेतलेली गोष्ट आहे. आधीच्या जन्मात जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तो जेव्हा चित्रगुप्ताकडे जातो, आत्म्याला मनोमय कोश आणि ज्ञानमय कोश यांनी अवगुंठित केलेलं आहे. आणि तो ज्ञानकोश आहे म्हणून पुढच्या जन्मात तुमची जी इंद्रिय तयार होतात त्यांना शिकवावं लागतं काय जन्म झाल्यावर? नाही ना. किडनीला सांगावं लागतं का बालकाच्या किडनीला की अरे बघ ते असं करायचं असतं? काय माहितीये का, आत्म्याच्या भोवती जो मनोमय आणि ज्ञानमय कोश आहे त्याच्या सहित तुम्ही चित्रगुप्ताच्या समोर उभे राहता. चित्रगुप्त म्हणजे काय? गुप्त चित्र, रेकॉर्डिंग, सिक्रेट रेकॉर्डिंग कोणी केलं आहे त्याला विज्ञानाच्या परिभाषेत तुम्ही कर्म करता, विचार करता, नाही का, तुमची काही ध्येय धोरणं असतात, तुम्ही डावपेच खेळता, बरंच काही करता ना. आसक्तीजन्य गोष्ट ते जन्मभरच करत असतात. याचं रेकॉर्डिंग होतं, ते होतं त्याला विज्ञानाच्या भाषेत होतं ऑन स्क्रीन असं म्हणतात.
फोटॉन्स काय असतं म्हणजे प्रोटॉन्स प्रोटॉन्स असतात ती प्रकाशाचे कण आहेत, बारीक कण आहेत. तो फोटॉन स्क्रीन आहे. तो कॅमेरामध्ये लाईट पाहिजे का नको कॅमेरामध्ये, तर प्रोटॉन्सच्या लाईटवर जे रेकॉर्डिंग होतं कॅमेऱ्यावर होतं तसं, दॅट इज कॉल्ड फोटॉन स्क्रीन. ते झालं. आता तुम्ही चित्रगुप्ताला सांगता की आत्म्याला काय हवं आहे, मुक्ती हवे ना, आत्म्याला हवे मुक्ती. मग तो म्हणतो मनोमय कोशाने ज्ञानमय. हे बघ ते गेल्या जन्मात गेले 10 जन्मात तू असं वेगवेगळं काय काय चुका केले, त्याची भरपाई करण्यासाठी योग्य ठिकाणी जन्म दे. काही गोष्टी भोगायच्या असतात आणि काही उपभोगायच्या असतात. दोन जवळचे शब्द आहेत पण फार वेगळे आहेत. काही भोगायला म्हणजे ज्याला आपण प्रारब्ध दैवदोष म्हणतो, तो दैवदोष नसतो, प्रारब्धाचा. तुम्हीच मागितलाय ना. तर भोगायला आणि उपभोगायला, चांगल्या गोष्टी उपभोगायला येतो माणूस, या दोन्ही गोष्टी तुम्ही मागून घेतलेल्या असतात. आता तुम्ही जन्म झाल्यावर काय कराल की 27च्या 27 नक्षत्रांमध्ये तुम्ही जे जे ठेवलाय, स्टॉक केलाय, फक्त चंद्र नक्षत्रात स्टॉक झालेलं नाही हे लक्षात ठेवा. तर जे जे स्टॉक केलंय ते मी कसं वापरू याचा अभ्यास म्हणजे ज्योतिषातला नक्षत्रांचा अभ्यास. येतं लक्षात मी काय म्हणतोय ते, की पत्रिकेतल्या 27च्या 27 नक्षत्र काही वापरता येत नाही, त्याचं कारण वेगळं आहे. परंतु ती नक्षत्र मी वापरतो, तशीच वापरतो. कधी आपण काय होतो, ग्रह पाहिजे तिथे असं म्हणतो ना. हा, खेतीमध्ये असंही म्हणतात की ग्रह ते नंतर, पण आधी त्या भावारंभी ते आलं पाहिजे. ओके, पण शेवटी ते नक्षत्र आहे ते ट्रान्सलेट झालं पाहिजे. मग ते ट्रान्सलेट करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्ही काय मागणी केली चित्रगुप्ताकडे, त्यामुळे आता तुम्हाला काय काय मिळालंय, त्याला आपण पोटेन्शियल म्हणतो किंवा तुमची एक क्षमता. बरोबर. विज्ञानाने असं सिद्ध केलंय की तुमच्या जीवन क्षमता 18% जास्त वाढवता येत नाही. याला तुम्ही प्रारब्ध म्हणू शकता की देताना ते टॅलेंट एवढंच दिलाय, हरकत नाही, 18% वाढवता येईल. 18 डिफाईन सगळ्या गोष्टी आहेत. मग 18% कसं वाढवायचं, याच्यासाठी जी उपासना करायला लागते, याच्यासाठी जे कर्म साक्षीत्व असावं लागतं, ते नक्षत्र तुम्हाला सांगत असतात. पण याचा ठाम पत्ता आहे का ज्योतिषात आतापर्यंत कुठे तुम्हाला लागलाय ठाम पत्ता, की तुमच्या कर्मचक्राचं मार्गदर्शक बिंदू. तुम्ही बघा रस्त्यावर जाताना पाट्या असतात बघा, पाट्या डावीकडे वळा, अमुक गावाचं नाव असतं, ते 65 किलोमीटर अंतरावर आहे असं लिहिलेलं असतं ना. ह्या ज्या पाट्या आहेत ना, तुमच्या कर्मचक्राचे मार्गदर्शक ज्या पाट्या आहेत, त्या पाट्यांना नक्षत्र म्हणतात. पाट्या स्थिर असतात का नाही, कार बरोबर त्याही पुढे पुढे जातात, नाही जात ना. पाट्या स्थिर असतात, नक्षत्रही स्थिर असतात. पाट्यांमध्ये इन्स्ट्रक्शन असतात, त्या तुम्हीच लिहिलेल्या असतात. हे मुळात लक्षात ठेवा. पाटी काय कोणी बाहेर दुसरा नाही, तुम्हाला ज्यांनी रस्ता बांधला त्यांनीच लिहिलेलं आहे की गावाला कसं जायचं. तेव्हा नक्षत्र हा एखाद्या तुम्ही मागून घेतलेल्या इन्स्ट्रक्शनचा आणि तुम्ही केलेल्या कर्मसंचिताचं साठा आहे. इट्स अ केमिकल टँक. हा, आता ते आपल्याला केमिकलीच वापरावं लागतं. बरोबर, केमिकलीच वापरायला पाहिजे ना. त्याचा अर्थ असा की नक्षत्रांमध्ये काय महत्वाचं आहे माहितीये, एक सिक्रेट तुम्हाला सगळ्यांना जे माझ्या क्लासला आले नाही त्याने सांगू. ज्या दिवशी जे नक्षत्र आहेत आत्ता आज, तर ज्या दिवशी जे नक्षत्र आहे त्या दिवशी तुम्ही काय कर्म केलं, काय उद्देशाने केलं, काय भूमिका होती, मनातले खरे भाव काय होते. मनातला खोटेपणा मी लोकांसाठी राखीव ठेवलाय ना. मी काही बोलू शकतो ना, तोंडावर बोलायला मला काय जात आहे. मला आतून माहित आहे की मी खरा कसा आहे. बरोबर ना. फसवायला काय मी काही दाखव, मी किती विनयशील आहे. मला तर कळतं नाही की मी काय विनयशील नाही, ते ह्याला जरा बरं वाटावं मी दाखवतोय. तर मला तर कळतं नाही. याचा अर्थ असा की ती कृती करताना तुम्ही बघा, ते म्हणतात पुष्य नक्षत्रावर सोनं विकत घ्यावं असं म्हणतात ना. का घ्यावं सोनं विकत, त्याचा मतलब एवढाच की सुवर्णरूप विचार तुमच्या मनात पाहिजे. माणसाला कळणारच नाही की सुवर्णरूप इतके उत्तम उन्नत आणि उत्तम विचार ठेवायचे म्हणजे काय. पण सोनं प्रत्यक्ष घेता येईल, त्याची मजा, त्याचा आनंद, त्याचं सौंदर्य, त्याची लहरी म्हणजे त्या पिवळ्या रंगाच्या लहरी त्या कॅप्चर करता येतील.
पुष्य नक्षत्रावर असं झाली की पुष्य नक्षत्राचं हा जे कोडिफिकेशन झालंय मुळात जे मार्क्स लेवलला ते जरा पुष्टी त्याला बळ आणणे. मग चांगल्या विचारांना बळ यायला पाहिजे ना, म्हणून पुष्य नक्षत्रावर म्हणजे तुम्ही सोनं नाही घेतलं म्हणून काय होतं, काही फरक पडत नाही. तुम्ही सद्विचार त्या नक्षत्रावर चंद्रस्थान केलं तर पुढच्या वेळी त्याच्या पुढच्या वेळी चंद्र जेव्हा पुष्य नक्षत्र असेल तेव्हा तुम्हाला सुवर्ण रूप गोष्टी सुवर्ण मुद्रा प्रत्यक्ष आयुष्यात मिळायला लागतील. खऱ्या मुद्रा नाही, खऱ्या मुद्रा नाही. तर तुमचं सॉफ्टवेअर कसं लोड केलंय, नक्षत्रावर तुमचं सॉफ्टवेअर कसं लोड केलंय हे तुमच्या हातात आहे. का तुमच्या हातात हे माहितीये का, कारण चित्रगुप्तासमोर तुम्ही मागूनच घेतलंय ना की मला हे करायचं आहे. मग चित्रगुप्त भाई असं असं कर, तर तुला काय तुझं हा बरोबर. तर याचा अर्थ असा की आपण भविष्य घडवत असतो त्यावेळी ते बदललं जातं का ते ह्याला काही तसा तो प्रश्न मुळात व्हॅलिड नाहीये. हा प्रारब्ध बदलताच येत नाही, ते आपण गिव्हन हा, पण त्याच्या पुढचं सगळं आपल्याच हातात आहे. आणि त्या आत्म्याच्या प्रेरणेने आत्म्याला मुक्ती हवी आहे. तो मनोमय आणि ज्ञानमय कोशाला सांगतो की याच पद्धती आणि पत्रिका तुमची कुंडली ही तुमच्या कुंडलिनीचा आतमध्ये जी कुंडलिनी आहे त्याचं बाह्य रूप आहे, त्याचा आरसा आहे. कुंडलिनीचा आरसा म्हणजे कुंडली आहे तुमची. मग ती त्या प्रकारे इंटरप्रिट करता आली पाहिजे. त्यातील मजकूर मला कसा वापरता येईल. तुम्ही वेगळे, तुमचे विचार वेगळे, तुमची कृती वेगळी, तुमची ध्येय धोरण वेगळी, तरी तुम्ही काय म्हणता काय काय असे ना ते नक्षत्र काय इथे कृत्तिका नक्षत्र जर कापायला मदत करत असेल तर तुमच्या हातात आहे की तुम्ही दुर्गुण कापायचे का काय आहे ना. तर कापायला काय जात आहे आपलं हा, म्हणजे आपण विशिष्ट हत्याराचा वापर विशिष्ट प्रकारे करतो. कापायला सुरी वापरतो, उपटून काढायला पक्कड वापरतो. आपला खेळा जर उचलाय तर पक्कड वापरतो, सुरी नाही ना वापरत. याचा अर्थ नक्षत्राचे जे आकार आहेत, नक्षत्राचे जे अंगीभूत प्रेरणा आहेत, म्हणजे त्याला स्ट्रक्चरमुळे तयार होतात ऍक्च्युअली त्या काय म्हणतात त्याला आकाराच्या अंगडीत नको का आकार शास्त्र नावाचे वेगवेगळे शास्त्र आहे. आकार त्याच्यात आत्ता नको शिरूया. तर नक्षत्र वापरण्याची संधी पूर्वसंचितामध्ये ह्या जन्मीचं संचित मिक्स करून पूर्वसंचित वापरण्याची संधी ते होणार. तसे त्या दिशेने गाडी जाणार. पण एवढं तर कळेल की आता कडवेळेस रस्ता आहे तो जरा कमी स्लो चालव गाडी, एवढं तर कळेल. आणि त्या माणसाला तुम्हाला सावध करता येईल, असं सावध करता येईल. हा काही जण काय सांगतात नाही नाही म्हणे ते उपासना सांगायची ते अशी होणार ते होणारच आहे, त्याला मनोबळ. आता मनोबळ वाढल्याने त्याचं वेदना कशी काय कमी होते मला सांगा. त्याचा हाड मोडलं, तुम्ही सांगितलं तर मोडेल, खरंच मोडलं, मग त्यांनी वेदना कशी कमी होईल. होणारच ना तेवढी वेदना, तर नाही होणार फिजिकली. हा तर याचा अर्थ त्यांनी उपासना केल्यावर स्वतःच्या मनाची जी त्याची क्षमता वाटते ती ठीक आहे, पण तो ज्योतिषाचा रोल आहे का, नाही ना. त्यांनी उपासना करावी, त्यांनी मनाची वळकडी वाढवावी, त्यांनी पॉझिटिव्ह थॉट्स आणावेत. त्यांनी नाही आणलं तर काय होणार आहे. ज्योतिषाने मार्गदर्शन द्यायचं आहे की असं असं या काळात साधारणपणे तू असं असं कृती केलीस, असे विचार ठेवलेस तर तुला लॉंग रन मध्ये त्या फायदा होईल. दर महिन्याला चंद्र जाणार ना त्या नक्षत्रातून, तर तुम्ही इम्प्लांटिंग करा. म्हणजे तुम्ही म्हणाल की सगळ्यातच करता येतं का, सगळ्याच गोष्टी छान नाही, असं नाही होणार. मग तुम्हाला कळतंय की कुठे नक्षत्र पत्रिकेत आहे, त्यात मला काय इम्प्लांट करायचं आहे. तर मग तुम्हाला पंचमहातल्या नक्षत्रात तुम्ही काय भरतो ते इम्प्लांट करणार. ज्ञानाचीच मागणी करा, संकल्प तसा करा, इच्छा तशी धरा, गुरुचं स्तवन करा की ह्या विषय शिकवणारा सर्वोत्तम गुरु मला मिळावा. कधी तुमचा चंद्र जेव्हा पंचम स्थानातल्या नक्षत्रात असेल तेव्हा येईल ना करता. तर याचा अर्थ म्हणजे तुम्हाला एक टेक्निक सांगतो. त्यामुळे नक्षत्राचा संपूर्ण वापर आहे ना पंचांगात, तो उपासना उपाय असाच आहे. त्यांनी काय नाही नक्षत्र दान करा असं दिलं ना, नक्षत्रात अमुक दान करा. मग का जर काहीच होणार नसेल, भविष्य बदलणारच नसेल, तुम्ही समजताय तसं नक्षत्रांची कारकत्व असतील तर दान करून काय होणार आहे.
याचा अर्थ नक्षत्र हे इंडिकेटर्स आहेत. हा, आणि त्या स्वरूपाची प्रतीक तुम्ही जेव्हा दान करता, बरं दानाचा अर्थ नाही लक्षात ठेवा, असं वेडवाकडं करायचं नसतं दान. हा, दानाची अशी गंमत आहे, एक तुम्हाला साधं गणित सांगतो. शुक्र हा तुमचा दशमेश आहे. हा, काय मी सांगतोय तुम्हाला, शुक्र हा तुमचा दशमेश आहे. पत्रिका शुक्र दशमात आहे. तुम्ही जर पांढऱ्या रंगाचं वस्त्र, पांढरा सॅटिन व्हाईट, जर कोणाला दान दिलं तर तुमचा इन्कम खाली जाईल, तुमचा व्यवसाय खाली जाईल. पुढचे 1 महिना तुम्हाला सांगेल की व्यवसाय खाली खाली चाललाय, त्याचा इम्पॅक्ट त्या दानाचा. मग असं आहे का, दान म्हणजे काय, एकूण होतच माझ्याकडे जास्त उचल तुला देऊन टाकलं, तुला असं नाहीये, असा अर्थ नाही. तर याचा अर्थ नक्षत्र तुम्हाला काय देऊ इच्छित आहे, त्याचं इम्प्लांटिंग काय झालंय, तुम्ही काय केलंय, सॉफ्टवेअर कसं वाटेल, केमिस्ट्रीचं अनालिसिसचं सॉफ्टवेअर लोड करून मला गणित कसं सोडवता येईल, नाही येणार मला केमिस्ट्रीच काहीतरी करावं लागेल ना त्या कॉम्प्युटरचा वापर करून. तसंच इथे आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की नक्षत्र ही मूलतः उपाय, उपासना सगळं बघा. त्यात काय देवता दिली आहेत, दानाची वस्तू दिली आहेत, तुमचा गण, तुमची प्रवृत्ती, चंद्र नक्षत्राचं गण दिले, नाडी दिली आहे, योनी दिली आहे, टेम्परामेंट दिलाय. हा, तो काय तुम्हीच मागितलाय. हा, तर याचा अर्थ हे सगळं दिलाय ते लक्षात ठेव, आणि आता उद्यापासून बघायला सुरुवात कर. असं नक्षत्र हे साईन बोर्ड्स आहेत, काही नाही दुसरं. आणि नक्षत्राचं इंडिपेंडेंटली फळ दिलं तर तुम्हाला जर वापरता आलं तर जरूर वापरा. मला असं सांगा की विसंगती जेव्हा येते, विसंगती, तेव्हा काय करायचं. आणि ही तुमच्या लक्षात न आल्यामुळे बऱ्याच वर्ष अभ्यासानंतर तुम्ही जेव्हा असं म्हणता की अहो मला पत्रिका समोर आली की काही सुचतच नाही, असं तुम्ही म्हणता. याचा सरळ अर्थ असा की तुम्ही जे प्रचंड वाचन केलं त्यात अंतर्यामीच्या विसंगत जे होत्या त्याच्याकडे तुमच्या लक्षात न आल्यामुळे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जे आहे ते लोड झालाय. कारण तुम्ही स्क्रुटिनी केली नाही, तेव्हा काय वापरायचंय तुम्हाला माहित नाही. मग त्या विसंगतीची विचारधारा पुढे येते, त्याला तुम्ही प्रत्यक्षात वाक्य बोलता, पत्रिका समोर आल्यावर मला काहीच सांगता येत नाही. का रे बाबा, 15 वर्ष अभ्यास केला, 4 वर्ष केला, ते डिग्री मिळते ना तुला, ज्योतिषातली पण मिळते, अमुक झाला तमुक झाला. तर तसं नाही करून चालणार. आणि म्हणून नक्षत्र ही अशा प्रकारे वापरायचे असतात. आता मी नक्षत्रांचे बीजगुण सांगून ठेवले. बीजगुण, हा, काही नक्षत्र आहेत त्यांचा बीजगुण संकल्प असा आहे. हा, काही नक्षत्र 9 बीजगुण ऍट्रिब्यूट केले, क्लासिफिकेशन 9 मध्येच आहे ना. तर संकल्प, मग तुम्ही म्हणाल की त्या दिवशी नाही, संकल्प याचा अर्थ कन्सेप्ट. तुम्ही एखादी गोष्ट, आपण काय म्हणतो त्याला, स्टार्टअप इंडिया काय असतं सुरुवातीला, त्याची मनातली एक कल्पना असते, त्या कल्पनेला मी संकल्प असं म्हटलंय. त्या कल्पनेला, त्या संकल्पनेला तुम्ही फुंकर मारता, ती फुंकर केतू या ग्रहाची असते. केतू सुरुवातीला काय दिसत काही नाहीये. आता केतूच का असं करतो, केतूच नक्षत्र पहिलं का, अश्विनी नक्षत्र केतूच सुरुवात तिथून का, महादशांची सुरुवात केतू पासून 7 वर्ष का. त्याचं कारण असं की केतू या ग्रहाची जी ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे हर्ट्स मध्ये, हा, ती नॉन ऑडिबल आहे, आपल्याला ऐकू येत नाही. म्हणजे 20च्या खालची आहे ना. 20 ते 20,000 आपल्याला ऐकू येतात सायकल्स पर सेकंद, 20 ते 20,000. मग केतूची खाली असली पाहिजे. हा, फ्रॉम लोअर टू हायर असे आपण मूव्ह करतोय. अशा त्या महादशा आहेत ऍक्च्युअली. आपल्याला काय देणं घेणं नाही. केतू दिला, केतूला दिला हे आधिपत्य कोणाचं, अश्विनीचं, मग त्याची महादशा पहिली. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा, तर याचा अर्थच असा की ह्या नक्षत्रांचा वापर या पद्धतीने करायचा आहे. आता काय होईल, ज्यांना थातूर मात्र साधं साधं शिकायचं आहे ना, त्यांच्यासाठी काय खरं सांगू तुम्हाला, माझ्यासारखा माणूस उपयोगाचाच नाही खरं सांगायचं तर. हा, ते आपलं त्यांच्याच पठडीत वावरत असतात, त्यांचंच ते पुस्तकं वाचतात, त्यांचं इंटरप्रिटेशन. बरं, मग सांगितलं की बाळा एवढा अभ्यास झाला तर काहीतरी सांग तरी करतो, सांगत काही नाही, सांगत काही नाही. चॅलेंज त्याच आहे, चॅलेंज नाही स्वीकारणार. मग काय सांगतो 15 वर्ष अभ्यास केला,
तुला साधं छोटीशी गोष्ट सुद्धा हिंमत नाही सांगण्याची, असं नका करू. केला ना अभ्यास 10 वर्ष 15 वर्ष, मग फुकटच गेली म्हणायची की हो. किंवा ज्यांना पठडीग्रस्त शिकायचं आहे त्यांच्यासाठी माझ्यासारखा माणूस उपयोगाचा नाही. ज्यांना सायंटिफिकली शिकायचं आहे, ज्यांना तर्काने शिकायचं आहे, ज्याला ज्योतिषाचा वापर मॉडर्न एजमध्ये क्वांटमच्या जमान्यामध्ये करायचा आहे, ज्याला उपाय शोधायचे, ज्याला उपाय सांगून त्याचा डेमो, त्याची प्रचिती प्रत्यक्ष द्यायचे, त्यांच्यासाठी मी आहे. चर्चा काय हो की ती 4000 वर्ष झाली, काय काय त्याला मतलब काय ते चर्चेला. आणि म्हणून प्रचंड वर्ष अभ्यास केलेले ज्योतिष नाही नाही, ते काय जातकाला काय फार खोलात सांगायची जरूर नाही, हो किंवा नाही. अरे हो किंवा नाही उत्तर तर तसंही तुझं बरोबर येतं, 50-50% प्रॉब्लेम. मला व्हिसा मिळेल का मिळणार यात तो काय म्हणतो, मिळेल असं तुम्हाला काय वाटतं, मिळेल सगळं नाही मिळेल. अरे हे बरोबर, यांचे चान्सेस काय. म्हणजे नॉर्मल केसमध्ये आता अमेरिकेचा H1B व्हिसा मिळणार नाही हीच नॉर्मल आहे प्रकार. म्हणजे नाही मिळणार हे भविष्य बरोबरच येणार तुमचं. 80-90%, 90-99% केस होत. याचा अर्थ असा की व्यवहाराला धरून जी शक्यता आहे, प्रोबॅबिलिटी आहे, त्याच्या जवळ जाऊन तुम्ही जर कथन करत असाल तर ते ज्योतिष नाहीये, ते काहीतरी वेगळं आहे ज्योतिषापेक्षा. तर त्याच्या भानगडीत अडकू नका. अर्थात हा विषय मला खूप असा 3 टप्पे समरी सांगतो. नक्षत्राची ॲस्ट्रॉनॉमिकल माहिती की जी झालेली आहे, जी सायंटिफिक आहे, जी पूर्वन आहे, त्याला जोडलेल्या कथा, त्याला दिलेली नावं ही धार्मिक आहेत, म्हणजे रिलिजियस आहेत किंवा आपल्या ह्याच्याप्रमाणे आहेत. अमेरिकन लोक त्या कृत्तिका नक्षत्राला इंग्लिश नाव आहे ते वेगळे आहे. मग प्लीड्स असं नाव आहे, PLEADES, कृत्तिका नक्षत्राचं नाव त्यात. तर ठीक आहे ना, आपण कृत्तिका म्हणतो, मग आपला संस्कृत शब्द आहे, त्यांना तो येईल असं नाही. तर याचा अर्थ असा की नामकरण आपण करू शकतो आपल्या पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो कारकत्वाचा, त्याच्या इफेक्टचा, नक्षत्राच्या इफेक्टचा. तो मी तुम्हाला सांगितलं की त्याला माध्यम लागतं, ग्रह किंवा राशी. ग्रह राशी किंवा काही वेळा भाव हे माध्यम लागतं, आणि ते लागणार कारण ते स्वतः स्थिर आहेत, तेव्हा डायनॅमिक एलिमेंट लागणारच त्यांना. त्याच्यानंतर मी सांगितलं की या दोघांपैकी काहीच करू नका म्हणजे थोडंफार करा तुम्हाला काही येत असेल ते, पण त्यात जर गोंधळ उडत असेल की अरे असं मला उत्तर मिळतं, असं इथं नाही ना उत्तर मिळत एका दिशेने. सिद्धांताची एक गंमत आहे लक्षात ठेवा. ज्योतिष सिद्धांताचं तुम्हाला पैशाला पायली मिळतात, पैशाला पायली. मग सिद्धांताची एक गंमत आहे, सुटे सिद्धांत त्या क्षेत्रात बरोबर पण असतील, लॉजिकल पण असतील, पण घटना एका गोष्टीमुळे घडत नसल्यामुळे तुम्हाला असं शोधायचं आहे पत्रिकेत की हा सिद्धांत जे सांगतोय त्याला कोलॅबोरेटिव्ह एव्हिडन्स पत्रिकेमध्ये मला 5 ठिकाणी सापडला पाहिजे. 5. आपण काय करतो, सिद्धांत कळला, त्याचं काय करायचं, कारण पत्रिकेत त्याला 4चा सपोर्ट मिळायचा आहे अजून. तो सिद्धांत लागू नाही पडणार प्रत्येक वेळी, मग नाही पडला की आपण गोंधळतो. अरे हे तुम्हाला पुस्तकात मी वाचलंय, मला 1-2दा अनुभव आलाय, पुढच्या 10 वेळा का नाही अनुभव आला, कारण तुला कळलंच नाही की त्याला कोलॅबोरेटिव्ह एव्हिडन्स गोळा करायचा आहे. तो गोळा करणं म्हणजे ज्योतिष शिकणं. सिद्धांत काय तुम्हाला काय सगळ्या दुनियेला माहिती आहेत. मी मगाशी सांगितलं जसं की एआयला ते AI मध्ये लोडेड आहेत सगळे, तुम्हाला काय माहिती असायचे, त्याचं काय कौतुक आहे. मी अमुक ग्रंथ वाचला, अरे काय कौतुक सांगतो, ते लोडेड आहे कायमचं. तू नसता वाचला तरी काय फरक नसता पडला, बरोबर. तर याचा अर्थच मुळा असा की तुम्हाला स्वतःला त्याचं इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे. आता मी म्हटलं आता हे तुम्हाला 3-4 प्रकारचेच अर्थ सांगितले मी. असे शिल्लक किती आहेत अजून माहिती तुम्हाला, अजून हे 5 सांगितले साधारण, अजून 7 अर्थ शिल्लक आहेत. नक्षत्र वापराचे किती अर्थ शिल्लक आहेत, 7. तर आपल्या आजच्या लेक्चरचा तो उद्देश नाहीये. तर नक्षत्राकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे असा ठेवा. आता मी माझ्या स्टुडंटना प्रत्यक्ष जे क्लासेस कंडक्ट केले त्यात अगदी तपशीलवार सांगितलं की या दिवशी असं करा, त्याला काही सवालच येत नाही. तर त्याच्यामुळे बरं त्याचे फायदे मिळतात का, हो ते सांगतात फायदे मिळतात. म्हणजे हे नुसतं काहीतरी सकाळी उठल्या माझ्या डोक्यातली आलेली कल्पना असं नाही येते. बरं यात मी कुठलं पूर्वाचार्यांचं ज्ञान नाकारलं, कुठलं काहीच नाही नाकारलं. मी असं सांगतोय की पूर्वाचार्यांनी सांगितलंय तुम्हाला हे 3रा 4था 5वा अर्थ कसा काढा, ते दिलाय ना, देवता दिलेली आहे ना, मग का नाही तो अर्थ काढत तुम्ही.
का नाही उपासनेमध्ये त्याचा अंतर्भाव करत? तुम्ही नाही करत. तुम्हाला वाटतं शस्त्रक्रियेत ते अश्विनी नक्षत्र निपुण आहे, आणि जेव्हा शस्त्रक्रिया करणाऱ्या माणसाचा त्या अश्विनी नक्षत्राची वेळ संबंध येत नाही, तज्ज्ञ सर्जनचा, अरे बापरे म्हणजे त्या अश्विनी नक्षत्र तोंडी लावायला वापरू नका, की सर्जन आहे, अच्छा काही समजलं नाही मला, हे बघा अहो अश्विनी नक्षत्रामुळे झाला. तसा तो झालेला नसतो. तोंडी लावायला वापरायचे नाही. ज्योतिषातले घटक हे तोंडी लावणं नाहीये, ते मेन फूड आहे. किंवा मला काही समजलं नाही म्हणून नक्षत्र उचलायचं, समजलं नाही म्हणून योग उचलायचा, समजलं नाही म्हणून दृष्टी जोडायची, हे असलं काहीही करू नका. ज्योतिषाला ते अपेक्षित नाहीये. तर आपण, मला वाटतं की तुम्हाला आपण तुम्हाला वाव देऊया, पण नक्षत्राची डायमेन्शन ऑफकोर्स एका लेक्चर नक्षत्र, कदाचित पुढच्या समोर नक्षत्राची बाकीची डायमेन्शन्स कदाचित तुम्हाला सांगावी लागतील. काही लक्षात आलेल्या गोष्टी त्या नोट डाऊन करा आणि वापरायला सुरुवात करा. मग तुम्हीच मला सांगाल की फार फायदा झाला या व्याख्यानाचा. 100% होणार. 56 वर्ष करतोय ही गोष्ट मी, नाही का? तुम्ही जे खूप ज्योतिष करतात ना ते 20 वर्ष 25 वर्ष, मला असं कौतुकाने सांगितलंय, काय काय समजताय मला, मी 25 वर्ष ज्योतिष. अरे बाळा मी 56 करतोय ना, तुझ्या काय 25चं कौतुक सांगतोयस मला, नाही का? त्याला काय वाटलं की आपल्याच वयाचा आहे. अरे पण तू 40ला सुरुवात केलीस, मी नाही ना 40ला केली. हा फरक आहे दोघांमध्ये. हरिओम. तर मी इथे थांबतो आणि तुमच्या प्रश्नोत्तरांना अर्थातच मी वाव देतो आहे.